महाराष्ट्रातील असा एक प्रदेश जिथे देशातील प्रसिद्ध वाघ अभयारण्य आहेत, संत्र्याचे शहर आहे, उल्कापाताळामुळे तयार झालेले जगप्रसिद्ध सरोवर आहे आणि प्रचंड नैसर्गिक संपत्ती आहे. तो प्रदेश म्हणजे विदर्भ. पण विदर्भाबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बऱ्याच लोकांना माहीत नाही. चला तर पुढील 10 मिनिटात जाणून घेऊया विदर्भाची संपूर्ण माहिती. विदर्भ हा महाराष्ट्राच्या पूर्व भागातील एक महत्त्वाचा प्रदेश आहे. विदर्भ एकूण 11 जिल्हे आहेत. नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया. विदर्भाचे 2 प्रशासकीय विभाग आहेत, नागपूर विभाग आणि अमरावती विभाग. विदर्भाचा उल्लेख प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आढळतो. महाभारत आणि रामायण काळातही विदर्भाचा उल्लेख करण्यात आला आहे. पुराणांमध्ये विदर्भ राज्याचा उल्लेख सापडतो. ब्रिटिश काळात हा भाग सेंट्रल प्लेट्स अँड पिनाचा भाग होता. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाल्यानंतर विदर्भ महाराष्ट्रात समाविष्ट झाला. नागपूर विदर्भातील सर्वात मोठे शहर आहे. नागपूर ऑरेंज सिटी महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र विधानसभेचे दिवाळी अधिवेशन नागपुरात भरते. नागपूर हे भारताच्या मध्य भागाजवळ असल्यामुळे वाहतूक आणि व्यापारासाठी महत्त्वाचे केंद्र आहे. विदर्भ हा महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगल असलेला प्रदेश मानला जातो. येथील प्रसिद्ध वाघ प्रकल्प ताडोबा, अंधारी, मेळघाट, पेंच. गडचिरोली जिल्हा घनदाट जंगलासाठी प्रसिद्ध आहे. विदर्भाला महाराष्ट्राचा टायगर बेल्ट असेही म्हणतात. विदर्भात अनेक महत्त्वाच्या नद्या वाहतात. वैनगंगा, वर्धा, पैनगंगा आणि कन्हान या नद्यांमुळे शेतीला मोठा आधार मिळतो. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे जगातील प्रसिद्ध उल्कापातामुळे तयार झालेले सरोवर आहे. हजारो वर्षांपूर्वी पृथ्वीवर उल्का आदळल्यामुळे हे सरोवर निर्माण झाले. यामुळे लोणार सरोवर जगभरातील शास्त्रज्ञांचे आकर्षण ठरले. विदर्भाची अर्थव्यवस्था मुख्यतः शेतीवर आधारित आहे. मुख्य पिके कापूस, सोयाबीन, तूर, गहू. विदर्भाला महाराष्ट्राचा कॉटन बेल्ट असेही म्हणले जाते. चंद्रपूर जिल्हा कोळसा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. विदर्भाची संस्कृती समृद्ध आहे. येथील लोक मराठी भाषा बोलतात. पारंपरिक सण गणेश उत्सव, दिवाळी, पोळा. विदर्भातील लोकांना आणि लोकगीतांची परंपरा आजही जिवंत आहे. विदर्भात 11 जिल्हे आहेत. नागपूरला ऑरेंज सिटी म्हणतात. ताडोबा भारतातील प्रसिद्ध वाघ प्रकल्पांपैकी एक. लोणार सरोवर उल्कापाताळामुळे तयार झाले आहे. गडचिरोली हा सर्वात मोठ्या जिल्ह्यांपैकी एक आहे. तर मित्रांनो, हा होता विदर्भाचा संपूर्ण परिचय. तुम्ही विदर्भातील कोणत्या जिल्ह्यातून आहात ते कमेंटमध्ये सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.